दादांच्या पुण्याईनच आज माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकरी एक घर बांधू शकला आणि त्याच्यामुळं दादांनी माझ्या घरी पदस्पर्श करावा, दादा आणि सुनेत्रा वहिनींनी. पण मध्यंतरी त्या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांना वेळ मिळाला नव्हता. पण या निमित्तानं ते दिलेला शब्द पाळतायत. मला असं वाटते माझ्याकरता हा सर्वोच्च क्षण आहे. माझ्यासारख्या गरीब माणसाला यापेक्षा दुसरा मोठा क्षण असू शकत नाही. त्यामुळं आम्ही आनंदी आहोत आणि जास्तीत जास्त कार्यक्रम कसा सुंदर करता येईल त्याकरता एक परिवार म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत. दादा, तुम्ही 2 दिवसापूर्वी एक विधान केलं होतं, दोन्ही राष्ट्रवादी आषाढीच्या मोर्चावर एकत्र येतील, त्यावर तुम्ही ठाम आहे का? मी असं विधान जे केलं ते तेवढंच कट करून दाखवलं. माझी पत्रकार भावांना विनंती आहे की मी त्याच्यानंतर हेही बोललो की याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आहे, वरिष्ठ नेत्यांना आहे. तेच त्याबाबत ठरवतील. अजितदादा पवार जे काही निर्णय घेतील तो निर्णय शिरसावंद्य मानून आम्ही त्या निर्णयाचं समर्थन करू. याचा या अर्थ भूमिकेवर मी ठाम आहे. याचा अर्थ पुढच्या 27व्या वर्धापन दिनाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसणार का? मी त्याबाबत काही सांगू शकत नाही, पण मी परत एकदा सांगतो, आमची भूमिका तीच राहील जी उपमुख्यमंत्री अजितदादांची भूमिका राहील. ते म्हणतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण. दादा, एक शेवटचा प्रश्न येतोय. राणे आणि प्रकाश महाजन यांच्यामध्ये मोठा शाब्दिक वाद सुरू आहे. हा शाब्दिक वाद आता एकमेकांना आव्हान देणारी भाषेवर पोहोचलाय. नेमकं त्यासोबतच प्रकाश महाजन